मित्रांनो, रतनगडला जात असताना रात्री 11:30-12च्या दरम्यान एका छोट्या हॉटेलमध्ये मामाने आम्हाला सहकार्य केलं. त्या ठिकाणी मस्तपैकी आम्ही जेवलो आणि सकाळी पहाटे 5ला उठून पुन्हा रतनगडच्या दिशेने आमची वाटचाल चालू झाली. तर चला, पहाटे 5ला सगळ्यांना उठवलं आणि आम्ही निघालो. तुम्हाला रात्री शेतात वगैरे हे दाबरे माझं बिघडले म्हणजे आणलं नाही पण रात्री लागतेच शेतात. रतनगडच्या पायथ्यापाशी वसुंधरा वॉटरफॉल वसुंधरा वॉटरफॉल्स त्याला लागून एक छोटं हॉटेल आहे. त्या ठिकाणी आम्ही रात्री मुक्काम गेला होता. आता 2 बॅटरी ठेवलं मी काही पळायला गार म्हणून काय करतो बोटल घातलो नाही घातलो आता गार मोडायचं आता रतनगडला आम्ही निघणार आहोत. पहाटेचे 5 वाजले आहेत. बरोबर आहे की रतनगड चला पाण्याकडे शूटिंग सुंदर असं काय वाटत. होय, रतनगड किल्ल्याकडे जाणारा हा मार्ग हे रेग्युलर आहे दादा. गाडी पाहिजे बरे. आजचा जो सकाळचा ट्रॅक आहे तो किल्ले रतनगड या धुक्यामध्ये हा हरवलेला हा किल्ला. तर किल्ले रतनगडचा सुंदर असा प्रवास भंडारदराच्या धरणापासून बॅक वॉटर जे पाणी आहे त्या पाण्याच्या कडनं हा ट्रॅक चालू करतो. चला, आमची गँग आहे. टायमिंग वर द्यायला दिलं दगा दिला पण आम्ही माग हटणार नाही म्हणतात. तुम्ही आता किती वर्षाला करताय प्रवास? गड किल्ल्यांचा प्रवास किती वर्ष झाला चालू आहे? आमचा आता एक वर्ष झाले. अच्छा अच्छा, 1 वर्ष 4-5 झाली आमची. होय ना. असून सुरुवात चांगली आहे ना. आणि महत्वाचं म्हणजे टॉपचे किल्ले तुम्ही पकडला सुरुवातीलाच. हो हो हो, कळसूबाई पहिले झटकच केला. अरे मग एक नंबर. ते किती वेळ लागला जायला आपल्याला? सर आमच्याकडे हो सर, किती एकच मिनिट. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. जय शिवराय. तर आज आपल्याला जालन्यामधून एजे ॲडव्हेंचर. हां दादा, नाव काय आपलं? अनिरुद्ध झुंबड. आणि आपल्या टीमचं आमचं एजे ॲडव्हेंचर बाय म्हणजे आम्ही जालनेकर नावानं आमचं एक ट्रेकिंगचं ग्रुप आहे. अरे वा. तुमचं? संदीप डोंगरे. आज रतनगडचा ट्रॅक करत असताना दादांची भेट झाली आणि आता हा सोबत हा प्रवास आमचा रतनगडपर्यंत असं चालू राहणार आहे. तर दादा फक्त मोबाईल नंबर सांगा. 8830362192 आणि यूट्यूबला आमचं चॅनल पण आहे सर. हां, काय नाव ना? ॲडव्हेंचर बाय एजे. आम्ही जालनेकर. आम्ही जालनेकर. येस, नेमकीच आमची सुरुवात आहे. अरे वा. आणि फर्स्ट आम्हाला तुम्ही चांगला ग्रुप भेटलाय. एन्जॉय होते चांगलं. एक नंबर. वगैरे असेल 20 किलोमीटर रनिंग, 5 किलोमीटर हे होतं ना स्विमिंग किंवा काय? सायकल 90 किलोमीटर. हां, 9 बरोबर. स्विमिंग 2 किलोमीटर. ओके ओके. पहिला जोडगे म्हणून आहे, स्विमरच आहे उत्तम. होय. त्यांनी ते पूर्ण केलं.
रत्नगरचा हा अवघड असा पॅच, अवघड म्हणजे दमच्या करणारा पॅच आहे. किमान 4 तास लागतील वर किल्ल्यावर पोहोचण्यासाठी. इतकंही अंतर आहे. तर चला आता आपण 1 तासाचं अंतर कव्हर केलं आहे. ही जबरदस्त अशी पायवाट आहे, दमच्या करणारी पायवाट आहे. आता चालू आहे आम्ही किल्ले रतनगडला. खूप उंचीवरचा किल्ला आहे. जाण्यासाठी किमान 3 ते 4 तास लागतात. तर आपण कुठं 1 तासाचा टप्पा आपण कव्हर केला आहे. आपल्याला लक्षात येईल केवढा दम भरला आहे, त्यावर आपल्याला लक्षात येईल किती वेळ लागेल. दोन ते 3 दिवस हा सह्याद्रीमधला प्रवास खूप आनंद देणार आहे. आपला ज्यावेळी गडावरून प्रवास चालू असतो त्यावेळी वाटा चुकण्याची शिकत असेल तर अशा पद्धतीने जे ट्रेकर्स असतात ते अशा पद्धतीने मार्किंग करत असतात जेणेकरून आपण वाट चुकू नये किंवा मार्ग दाखवण्यासाठी अशा वेगवेगळ्या खुणा अशा केल्या जातात जेणेकरून आपण सह्याद्रीमध्ये भडकत असताना कुठेही चुकू नये. त्यामुळे ट्रेकर्सचं मनपूर्वक धन्यवाद, कारण सुंदर अशा पद्धतीने मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला आहे जेणेकरून चुकू नये. त्याचं नैसर्गिक पण हरवता कामा नये. आता कसं आहे, खाली मध्ये पार्किंग केली तुम्हाला कसं ते पार्किंग करून तुम्हाला जवळ वाटते. आणि आम्ही राहतो तिकडे, मी येतो ते रस्त्याने राहते घेऊन मंदिरापासून 3 किलोमीटर राहते. मला तुला स्वतः पकडतो ते वरती चालले ना अर्धा तास 15 मिनिटं चाला लागतात. 2 मिनिटं चला शूटिंग. चला बेस कॅम्पला असं नसेल का? शिस्तात भैया. निसर्ग निर्मित या वाटा बघा, सह्याद्रीच्या गडावर जाणार आहे. त्यांच्याकडून अशा पद्धतीचं प्लॅस्टिक मुक्त म्हणजे गडावर कोणत्या पद्धतीचा कचरा करू नये अशी सगळ्या नम्र विनंती आहे. निदान आपल्या स्वतःच्या बाटल्या जरी आपण स्वतः न्याव्यात, असं कुठेही टाकू नये याची सगळ्यांनी काळजी घ्या.
अरे वा आमच्याकडे चालू आहे मग का? दोन ते अडीच तासाच्या प्रवासानंतर आपण गडावर पोचण्यासाठी जे लोखंडी पायऱ्या आपल्याला पाहायला मिळतात त्या ठिकाणी येऊन पोचतो आणि या पायऱ्या पूर्ण झाल्यानंतर आपण गडाच्या सर्वोच्च माथ्यावर जातो आणि तिथूनच वरचा हा आपण किल्ला आपण पाहतो. तर चला आपण अँगलचा सपोर्ट घेऊन वर जातो. अशी 3 टप्पे या लोखंडी अँगलचे आपल्याला पाहायला मिळतात आणि पाठीमागचा सह्याद्रीचा अथांग असा परिसर आपण चालते का 1.5 तास चालतो तो ते काय करतोय जोर टाकून दिलो ते. अच्छा आजचा जो आपला ट्रॅक होता किल्ले रतनगडचे आपण टॉपवर आपण पोचलेलो आहोत आणि आपल्यासोबत असे भरपूर ट्रेकर्स किंवा ज्यांना गड किल्ल्यांची आवड आहे असे भरपूर मेंबर्स आपल्याला भेटले. त्यामध्ये आपल्यासोबत जालन्यामधले मान्य सर या ठिकाणी आपल्याला भेटले आहेत. त्यांची थोडक्यात ओळख सांग सर. सांगा सर ओळख. आम्ही ॲडव्हेंचर बाय एजे आम्ही जालनेकर या ग्रुपच्या माध्यमातून आम्ही आज रतनगडा या ठिकाणी आलेलो आहे आणि आम्हाला कोल्हापूरचे आमचे मित्र भेटले. अतिशय आनंद झाला की लाल मातीतले कुस्तीपट्टू आणि त्यांच्यासोबत आम्हाला चालायला अतिशय आनंद आणि उत्साह राहिला. आम्ही कधी आलो इथं आम्हाला हे कळलं पण नाही आणि खरंच एक चांगला अनुभव आहे आजचा सरांसोबत यायचा. धन्यवाद सर तुमच्यासोबत आम्हाला सहकार्य झालं तुमचं बरेच. आम्ही पण आपलं मनपूर्वक आभारी आहे कारण आपल्यासोबत सुद्धा हा अनुभव आम्हाला शेअर करायला मिळाला. नक्कीच आम्ही कोल्हापूरला येणार आहे. 100% आपल्याला ट्रेकिंग करायची सर. 100% आणि तांबडा आणि पांढरा रस्सा दोन्ही तुम्ही देणार आम्हाला. 100%